Hello students, welcome to my Rise Up Tutor channel. First subscribe to my channel and like my videos. Let's see now 11th standard second sections poem 2.2 The Sower. On previous video we seen 2.1 The Cherry Tree. Those who are not seen till now, please see it and subscribe my channel also. And let's see now 2.2 icebreaker question answers. So on page 71 given icebreaker question answers, and what's the heading about the title? The sower. Sower means what? One who seeds, or person who implants the seeds. Okay students, first question given here, make a list of words related to ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरला रिलेटेड कोणकोणते वर्ड्स आहेत ते सांगायचे स्टुडंट्स. तर त्यामध्ये काय सांगता येईल? पहिला वर्ड मी सांगते आता, फार्म आहे. सेकंड असेल क्रॉप. थर्ड सो. ओके. देन सो म्हणजे पेरणे. कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे मशागत करणे. हार्वेस्टिंग. हार्वेस्टिंग म्हणजे कापणी करणे. इरिगेशन. प्लोईंग नांगरणी. फार्मर फार्मिंग. प्लांट डेअरी. मॅन्युअर खतं वगैरे घालणे. सीड्स फर्टिलायझर खते. आणि ॲनिमल हजबंड्री पशुपालन वगैरे शेतीवर आधारितच असते. पेस्टिसाईड कीटकनाशक त्यामध्ये फवारावे लागतात वगैरे. सो ऑल दीज आर द वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर. सेकंड क्वेश्चन गिवन ऑन देअर, विच वन सी, डिस्कस द ॲक्टिव्हिटीज कॅरीड आउट बाय अ फार्मर. फार्मरकडून कोणकोणत्या ॲक्टिव्हिटी केल्या जातात? तर त्यातली एक दिली आहे प्लोईंग. प्लोईंग दिलेले आहे आपल्याला. आता नेक्स्ट लिहायचे आहे 3. तर आपण यामध्ये काय घेऊ शकतो? कल्टिवेटिंग घेऊ शकतो, हार्वेस्टिंग घेऊ शकतो, प्लांटिंग घेऊ शकतो, नंतर फार्मिंग घेऊ शकतो, किंवा सॉईल प्रिपेरिंग घेऊ शकतो. अशा पद्धतीने स्टुडंट्स आपल्याला फार्मरची ॲक्टिव्हिटीज घेता येतील. नेक्स्ट क्वेश्चन आहे की, इन आवर कंट्री इंजिनिअरिंग, टीचिंग अँड मेडिकल फील्ड्स आर मच सॉट आफ्टर other professions, occupation, though they make a significant contribution to the society, do not get their due. First one given here, farmer. Farmer highly unpredictable economic gains, असा एक ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, बरोबर. आता आपल्याला बाकीचे ऑप्शन्स लिहायचे आहेत आपल्या मनाने. एक कन्झर्वन्सी वर्कर्स म्हणून दिलेला आहे, पण वेगवेगळे जे काय प्रोफेशन ऑक्युपेशन आहे तर त्याचं सिग्निफिकन्स सोसायटीकरता कोणकोणतं आहे, तर हे त्याच्यामध्ये आन्सर आपल्याला घ्यायचं आहे. ऑक्युपेशन आणि त्यांचं सिग्निफिकन्स सोसायटीकरता किंवा कॉन्ट्रीब्युशन सोसायटीकरता. जसं की त्यांनी फार्मरचं एक दिलं आहे की इकॉनॉमिक गेन जे आहे, त्यांना मिळणारं प्रॉफिट जे आहे, आर्थिक संपदा जी आहे, संपत्ती, ती अनप्रिडिक्टेबल आहे. अनप्रिडिक्टेबल आहे, अंदाज घेता येत नाही फार्मरला. निसर्गाच्या चक्रानुसार वेगवेगळे बदल होत असतात आणि त्यानुसार ती मागे पुढे इकॉनॉमी तुम्हाला दिसून येते. सेकंड त्यांनी कन्झर्वन्सी वर्कर्स दिले. तर कन्झर्वन्सी वर्कर्समध्ये स्टुडंट्स आपल्याला ह्यामध्ये काय बोलता येईल? तर कन्झर्वन्सी वर्कर्ससुद्धा डू नॉट गेट द रिस्पेक्ट फॉर द सर्व्हिस दे प्रोव्हाइड. अशा पद्धतीने आन्सर देता येईल. तर त्यांनासुद्धा रिस्पेक्ट जे काय आवश्यक आहे तो मिळत नाही सर्व्हिसमधून वगैरे. तर अशा पद्धतीने आपल्याला इथे आन्सर सांगता येईल. नेक्स्ट आपण ह्यामध्ये घेऊया स्टुडंट्स हाऊसमेड्स यांच्याबद्दल घेऊ. हाऊसमेड्स जे काय ऑक्युपेशन आहे, तर हाऊसमेडमध्ये सुद्धा लॅक ऑफ जॉब सिक्युरिटी अँड सम केसेस रिस्पेक्ट. काही काही ठिकाणी बघा बरेच म्हणजे हाऊसमेड जे काय आहेत, घरगुती काम करणाऱ्या महिला किंवा जेंट्स पुरुष मंडळ वगैरे असतील, तर त्यांनासुद्धा ज्या त्या प्रमाणात जिथे तिथे रिस्पेक्ट भेटत नाही. प्लस त्यांची काही म्हणजे जॉबची सिक्युरिटी नसते, सिक्युरिटीचा अभाव असतो, सुरक्षिततेचा अभाव असतो त्यांच्या जॉबच्या बाबतीत. नेक्स्ट आपण इथे घेऊ शकतो स्पोर्ट्समॅन. स्पोर्ट्समॅन ह्यामध्ये यांच्याकरता बोलता येईल आन्सर की, इनसिक्युरिटी ड्यू टू शॉर्टर ड्युरेशन ऑफ प्रोफेशनल लाईफ. त्यांच्या बाबतीतसुद्धा त्यांचं ड्युरेशन जे आहे, शॉर्टर ड्युरेशन आहे त्यांच्या लाईफचं, म्हणजे त्यांचं जे काही करिअर आहे स्पोर्ट्समॅन यांचं, त्यांना जास्त पिरियड करता नाही खेळता येत, जास्त कालावधी करता नाही खेळता येत. इनसिक्युरिटी त्यामुळे फील होते. जर त्या एखाद्या स्पोर्ट्समॅनला जास्त काही कमवता आलं नसेल त्यातून प्रत्येक वेळेस एवढे टोटल ड्युरेशनमध्ये, तर ती इनसिक्युरिटी आहे. तर अशा पद्धतीने हे एक ऑक्युपेशन बोलता येईल. नेक्स्ट आपण घेऊ शकतो हॉकर्स. हॉकर्स म्हणजे फेरीवाले. त्यांच्यामध्ये अनसर्टेनली इन बिझनेस, अनसर्टेनिटी दिसून येते.
वारंवार त्यांना काय आज सपोज आता महिन्याला त्यांना होत असेल कनेक्शनमध्ये 5-6 हजार, तर ते 5-6 हजार पुढच्या महिन्यात मिळतीलच असं नाही. तर ते इनसिक्युरिटी आहे, अनसर्टन्टी आहे त्यांच्या बिझनेसमधली. तर अशा पद्धतीला आपल्याला याचा आन्सर देता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा स्टुडंट्स, वेव्ह डायग्राम दिलेले आहे आणि 4th क्वेश्चन लास्ट क्वेश्चन आहे ॲग्री ब्रेकरचा. काय दिलेलं आहे की ॲग्रिकल्चर इज द बॅकबोन ऑफ द इंडियन इकॉनॉमी, फिल द बॉक्सेस सपोर्टिव्ह दिस स्टेटमेंट, कंप्लीट द फॉलोइंग वेव्ह डायग्राम. आपल्याला वेव्ह डायग्राम कंप्लीट करायचा आहे. मिडलला आपल्याला दिलेलं आहे ॲग्रिकल्चर द बॅकबोन ऑफ इंडिया. आपल्या भारताचा ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी सेवा किंवा कृषी खातं हे काय आहे, एक बॅकबोन आहे, मजबूत खांदा आहे इंडियाकरता, भारताकरता. तर त्याचं पहिलं आन्सर दिलेलं आहे की लार्ज पार्ट ऑफ इंडियन पॉप्युलेशन इज इन्वॉल्व इन ॲग्रिकल्चर. तर आपल्या इंडियामधली जी काही जास्तीत जास्त लोकसंख्या आहे ती त्या शेतीवरतीच आधारित आहे. हा पहिला आन्सर आहे. आपल्याला 3 आन्सर्स ह्यामध्ये फिलअप करायचे. तर 3 आन्सरमध्ये आपण यामध्ये एक सांगू शकतो की प्रोव्हाइड्स एम्प्लॉयमेंट टू अ लार्ज नंबर ऑफ पीपल, हे आपण आन्सरमध्ये सांगू शकतो. म्हणजे 60% लोक तरी आता सध्या शेतीवर अवलंबून आहेत, मजूर वगैरे. तर त्यामुळे हे आन्सर आपण सांगू शकतो, एम्प्लॉयमेंट त्यांना भेटते. नेक्स्ट आपण आन्सर सांगू की मेजर सोर्स ऑफ इन्कम थ्रू द एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्सचे जे काही एक्सपोर्ट होत असतात, तर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट हे एक्सपोर्ट करण्याकरताचा मेजर सोर्स आहे इन्कममधला, हे एक आपल्याला आन्सर सांगता येईल. आणि लास्ट वन सांगता येईल की कॉन्ट्रीब्यूट अबाउट 17% टू द GDP ऑफ इंडिया. तर अशा पद्धतीने स्टुडंट्स आपल्याला हा लेसनचा पण आता म्हणजे जे काही आईस ब्रेकर क्वेश्चन आन्सर्स होते ते बघितलेले आहे. तर लगेच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपली पोएम जी आहे तर ती पोएम आपण लगेचच तिथे एक्सप्लेन